नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नळदुर्ग येथे धक्कादायक घटना, 13 वर्ष मुलीचा बालविवाह, अत्याचारानंतर बाळाला जन्म। नळदुर्ग पोलीस ठाण्यात पतीसह लग्न लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल। आता बातमी विस्ताराने। नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 13 वर्ष अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात संबंधित तरुणासह बालविवाहासाठी संगनमत करणाऱ्यांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी 13 वर्ष 1 महिन्यांची असताना पीडित मुलीचा एका तरुणाशी बालविवाह लावून देण्यात आला। त्यानंतर मुलगी गर्भवती राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला। या प्रकरणी 14 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून बालविवाह प्रतिबंध अधिनियम आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण नुसार पतीसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अल्पवयीन पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलिसांकडून सुरू आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप, परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक। आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील। आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील। पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।